राज्यातल्या शिक्षण क्षेत्रासाठी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय 1 डिसेंबर पासून राज्यभरातल्या सगळ्या शाळा आता सुरू होणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेतला गेला। खरं तर हा निर्णय होईल याची अपेक्षा होती, कारण आरोग्य मंत्र्यांनी त्या संदर्भातलं सूतोवाच आधीच केलं होतं। मंत्रिमंडळाचा होकार या निर्णयाला मिळणं अपेक्षित होतं आणि सध्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय झाला असल्याचं समजतंय। नवनाथ बन या सगळ्या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात। नवनाथ, अगदी काही क्षणांपूर्वी आपण बोलत होतो या निर्णय होणं अपेक्षित होतं आणि अखेर पहिली ते 7वी पर्यंतच्या शाळा ज्या अजून सुरू झाल्या नव्हत्या त्या 1 डिसेंबर पासून होणार आहेत अशी माहिती मिळते। यासाठी काही अटी शर्ती लागू केल्या आहेत का? कोरोनाच्या नियमांचे काटेकोरपणे कविता, निश्चितपणे ज्या पद्धतीनं राज्य मंत्रिमंडळाची बैठक सुरू होती, आपण आधीच प्रेक्षकांना सांगितलं होतं की शाळा संदर्भातला अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा कॅबिनेटच्या बैठकीमध्ये होईल आणि आता पहिलीपासून त्या सगळे शाळा राज्यातल्या सगळ्या ठिकाणी म्हणजे शहरी भागात, ग्रामीण भागात सर्वत्र शाळा सुरू होणार आहेत। गेल्या 2 वर्षापासून कोविडच्या काळामध्ये संपूर्ण शाळा बंद होत्या। याच्या आधी टप्प्याटप्प्याने ज्या गावामध्ये कोरोना नाही अशा ठिकाणी 7वी पासूनचे वर्ग सुरू केले होते, काही ठिकाणी 4थी पासूनचेही वर्ग सुरू होते, परंतु आता पहिलीपासूनच्या सगळ्या राज्यातील सर्व ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे। ज्या पद्धतीची एसओपी ही 7वी पासूनची पुढची शाळा सुरू करण्यासंदर्भातली होती, अगदी तशाच पद्धतीची एसओपी याही ठिकाणी आहे। सर्व शिक्षकांना 2 डोस घेणे बंधनकारक आहे, 2 डोस असलेच पाहिजे, याशिवाय सुरक्षित अंतर ठेवलं जावं। या पूर्वीच्या पद्धतीने ज्या पद्धतीने एसओपी राज्य सरकारने जाहीर केल्या होत्या अगदी तशाच एसओपी याही संदर्भात असतील। या संदर्भातला अंतिम निर्णय आणि नियमावली शिक्षण विभागाकडून जाहीर केले जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिली ते 4थीचे विद्यार्थी हे अगदी लहान आहेत आणि त्यांना सांभाळणं, त्यांना एकत्र ठेवणं आणि त्यांना समजून सांगणं थोडंसं कठीण आहे, त्यामुळे थोडासा नियमावलीमध्ये बदल होऊ शकतो। 7वी पासूनचे पुढचे विद्यार्थी थोडे समजूतदार असतात, त्यांना कोरोनाचं गांभीर्य आणि एक सुरक्षित अंतर ठेवा या संदर्भातली एक काळजी स्वतःहून असते, परंतु पहिली ते 4थी पर्यंतच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना तेवढीशी समज नसते, त्यामुळे त्या संदर्भात सुरक्षित अंतर ठेवला पाहिजे, मास्क लावलं पाहिजे, सॅनिटायझरचा वेळोवेळी वापर केला पाहिजे। या सगळ्या संदर्भातल्या सूचना ह्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना दिल्या जातील। त्या संदर्भातली सगळी काळजी त्या शाळेतल्या मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे, शिक्षकांनी घ्यायची आहे। 2 विद्यार्थ्यांमधलं अंतर, खास करून सॅनिटायझेशनचा जास्तीत जास्त वापर त्या ठिकाणी त्या शाळेच्या परिसरात केला जावा, याही संदर्भातल्या सूचना शिक्षकांना केल्या जातील। याआधी जसं राज्य सरकारने सांगितलं होतं पालकांची इच्छा असेल तर त्यांनी पालकांना पाठवा, तशा पद्धतीचीच मुभा याही वेळेला असेल। ज्या पालकांची इच्छा असेल की कोरोनाच्या या सगळ्या संक्रमणातून बाहेर जात असताना ज्या पालकांना इच्छा असेल आपल्या मुलांनी शाळेत जावं, अशाच पालकांनी विद्यार्थ्यांना आणि मुलांना शाळेत पाठवावं। ज्यांची इच्छा नसेल सक्ती केली जाणार नाही। याही आधी तशा संदर्भातला निर्णय राज्य सरकारने घेतला होता, परंतु या क्षणातली सगळ्यात मोठी बातमी कुठली असेल तर शाळा सुरू झाल्यात। शाळा पुन्हा एकदा गजबजणार आहेत, विद्यार्थी पुन्हा एकदा शिक्षकांना भेटणार आहेत, वर्गातला फळा पुन्हा एकदा रंगणार आहे आणि एकूणच गेल्या काही दिवसापासून कोविडच्या काळात अनेक मुलं घरामध्ये बसलेले आहेत, मुलांना बाहेर जाता येत नाही। या सगळ्या परिस्थितीमध्ये राज्य सरकारने एक प्रकारे शिक्षण क्षेत्राला आणि सगळ्या विद्यार्थ्यांना एक दिलासा सुद्धा दिला असं म्हणायला हरकत नाही। फक्त एक काळजी मात्र निश्चितपणे यातून घेतली पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये जर का याच्यातून कोरोनाचा प्रभाव झाला, प्रसार झाला तर ती मात्र खबरदारी नक्कीच घ्यावी लागेल आणि त्या संदर्भातली काळजी शाळेनी, मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी आणि ज्या गावात शाळा आहे त्या सगळ्यांनी एकत्रितपणे घेतली जाणार आहे। पण कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आज तरी 1 डिसेंबर ही तारीख असेल, 1 डिसेंबरपासून महाराष्ट्रातील वर्ग पुन्हा फुलणार आहेत। कविता, आणि जसं तुम्ही आता वर्णन केलं त्या शाळा पुन्हा गजबजतील, तो किलबिलाट पुन्हा दिसेल, फळे पुन्हा रंगतील आणि सगळ्यांच्या आजूबाजूला असणारे बालबच्चे जे गेल्या 2 वर्षांपासून घरामध्ये कोंडून राहिलेले आहेत त्या सगळ्यांना आपापल्या शाळांचा मार्ग आता मोकळा होणार आहे। मात्र हे सगळं होत असताना अनेक गोष्टी ज्या एसओपी मध्ये नमूद असणार आहेत त्याचा तुम्ही उल्लेख केलात, पण हे जरी सगळं असलं तरी अगोदर ज्या शाळा सुरू झालेल्या आहेत, 8वी पासूनचे वर्ग सुरू केलेले आहेत, त्यांची आतापर्यंतची प्रगती आपण बघितली तर दोनही ऑप्शन दिलेले आहेत। तुम्हाला हवं तर शाळेत जाऊ शकता किंवा ऑनलाईन क्लास तुम्ही अटेंड करू शकता आणि बहुतांश मुलं हा दुसरा पर्याय स्वीकारताना दिसतात, मुलं आणि त्यांचे पालक। त्यामुळे आता लहान मुलांच्या जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हाही हा मुद्दा असणारच आहे। त्या संदर्भात राज्य सरकार काही विचार करतंय? निश्चितपणे मी जसा उल्लेख केला, ज्या पद्धतीने पालकांची इच्छा असेल तरच ते शाळेमध्ये पाठवतील, सक्ती केली जाणार नाही। याच्याही आधी राज्य सरकारने तसाच निर्णय घेतला होता की कुठल्याही पालकाला किंवा विद्यार्थ्यांना सक्ती केली जाणार नाही की तुम्ही शाळेमध्ये याच, परंतु ज्यांची इच्छा असेल त्यांनी शाळेत यावं अशा पद्धतीची मुभा
राज्य सरकारने देणार आहे। या संदर्भातली नियमावली आता कॅबिनेटमध्ये निर्णय झाला। या संदर्भातली विस्तृत नियमावली म्हणजे SOP काय असावी, शाळेच्या वेळा कशा असतील, या संदर्भातली विस्तृत नियमावली शिक्षण विभागाकडून जाहीर केली जाईल आणि त्याच्यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। परंतु आता 1 डिसेंबरपासून एवढं नक्की आहे की 1 डिसेंबरपासून महाराष्ट्रातील सगळ्या शाळा म्हणजे शहरामध्ये सुद्धा शाळा सुरू होतील आणि ग्रामीण भागामध्ये सुरू होतील। याआधी ग्रामीण भागामध्ये काही ठिकाणी शाळा सुरू करण्याची मुभा दिली होती 4थी पासून, की ज्या गावामध्ये कोरोनाचा एकही पेशंट नाही अशा ठिकाणी गावकऱ्यांनी मुख्याध्यापक शिक्षक यांच्या संगनमताने शाळा सुरू करावी अशा संदर्भातला निर्णय, तशा संदर्भातली मुभा राज्य सरकारने दिली होती। परंतु बहुतांश शहरी भाग आहे तिथे कुठेही शाळा सुरू झाल्या नव्हत्या। इंग्रजी माध्यमाच्या शाळा असतील, मराठी माध्यमांच्या असतील, या सगळ्या शाळा शहरातल्या पूर्णपणे बंद होत्या। परंतु आता 1 डिसेंबरपासून या सगळ्या शाळा पुन्हा एकदा सुरू होणार आहे आणि फक्त शाळा सुरू होणार नाहीत तर कविता, स्कूल बस येईल। मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये स्कूल बस असतील, त्यामुळे एक शाळा सुरू झाल्यानंतर एक रोजगाराचं एक मोठं साधन स्कूल बस वगैरे या सगळ्या माध्यमातून होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं गेल्या 2 वर्षापासून जे घरामध्ये कोंडून बसलेली बछडे होते त्यांना मात्र मोकळा श्वास घेता येईल। कविता, या सगळ्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित झाला होता जेव्हा राजेश टोपे यांनी अशा शाळा आपण सुरू करणार आहोत त्याचे संकेत दिले होते, तेव्हा लसीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला होता। त्या मुद्द्यावर मला तुमच्याकडे यायचं आहे, पण त्या अगोदर या सगळ्या निर्णयासंदर्भात पालकांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या एकदा जाणून घेऊयात। 1ली ते 4थीच्या शाळा नक्की सुरू झाल्या पाहिजेत, कारण मुलं आता घरात ऑनलाईन करून कंटाळलेत आणि त्यांचा नेमका जो पाया आहे तोच कच्चा राहतोय आणि मग ऑनलाईन एवढं लक्ष देत नाहीत, काय नाही। झाल्या पाहिजेत, पूर्ण प्रमाणात नाही होईना का, म्हणजे जे 5 घंटे शाळा भरती ती 2 तास का भरेना, पण शाळा भरली पाहिजे। शाळेमध्ये ज्या पद्धतीने त्यांचं संगोपन होतं, एकमेकांच्या संगतीने खेळणं बागडणं, ह्या सगळ्या गोष्टी आता ऑनलाईनमध्ये होऊ शकत नाही आहेत। एक ठराविक एक अर्धा पाऊण तासाच्या कालावधीपुरतं तेवढं लिमिटेड राहतं, पण जी मजा शाळेमध्ये ती येत नाही ना। त्याच्यामुळे शाळा जर चालू झाली तर खूप चांगलं होईल। कोविडमुळे ज्या शाळा बंद आहेत त्यामुळे खरं तर मुलांचं शैक्षणिक नुकसान होत आहे, तर 1 ते 4थीच्या शाळा शासन निर्णयाने जर सुरू झाल्या तर शिक्षक वर्ग त्याचं नक्कीच स्वागत करणार आहे, कारण मुलंसुद्धा शाळेत यायला तयार आहेत, त्याबरोबर शिक्षक वर्गसुद्धा मुलांचं स्वागत करायला तयार आहेत। तर बहुतांश पालकांचं हेच म्हणणं आहे की शाळा लवकर सुरू व्हायला हव्यात आणि त्याच दृष्टीनं निर्णय झालेला आहे। 1 डिसेंबरपासून राज्यातल्या 1ली पासूनच्या सर्व शाळा सुरू होणार आहेत, ग्रामीण भागातल्या, शहरी भागातल्या, सर्वकडच्या। नवनाथ बन आपल्या सोबत आहेत। नवनाथ, एक महत्त्वाचा मुद्दा जो आरोग्यमंत्र्यांनी उपस्थित केला होता तो म्हणजे लहान मुलांच्या लसीकरणाचा। केंद्र सरकारकडे या संदर्भातली आम्ही मागणी केली असंही त्यांनी म्हटलं होतं, पण अखेर हे लसीकरण होण्याची वाट न पाहता शाळा सुरू होत आहेत। कविता, 2 गोष्टी आहेत। लहान मुलाचं लसीकरण कधी करायचं याचा सर्वस्वी निर्णय केंद्र सरकार आणि त्या संदर्भातलं केंद्रातली एक टास्क फोर्स स्थापन झालेली आहे, त्यांच्याकडनं घेणं अपेक्षित आहे। राज्य सरकारला लगेच लहान मुलांचं लसीकरण करता येणार नाही। तू जसा उल्लेख केला होता की राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला विनंती केलेली आहे की लहान मुलांचं लसीकरण तातडीने सुरू करावं, परंतु अद्यापपर्यंत तरी केंद्र सरकारनं लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली नाही। ती परवानगी मिळायला आणखी किती दिवस लागतील याबद्दल साशंकता आहे आणि एकूण गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे। कोरोनाची रुग्णसंख्या घटलेली आहे, खास करून गेल्या काही दिवसामध्ये 3री लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक आहे असं तज्ज्ञांकडनं सांगितलं होतं, परंतु तसे काही प्रभाव महाराष्ट्रामध्ये, तसे परिणाम महाराष्ट्रामध्ये दिसले नाहीत आणि लहान मुलांना त्यांचा फारसा त्रास झाला नाही। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला आठवत असेल तर लहान मुलांसाठी स्वतंत्र कोविड सेंटर देखील सुरू करण्यात आले होते। वेगळ्या पर्यायी व्यवस्था देखील राज्य सरकारनं 3ऱ्या लाट डोळ्यासमोर ठेवून केल्या होत्या, परंतु महाराष्ट्रामध्ये आणि एकूणच देशभरामध्ये लहान मुलांना कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही, त्यामुळे मुलं तशी सुरक्षित राहिली आहे। आता 3री लाट बऱ्यापैकी शमलेली आहे आणि कोरोनाचे रुग्ण वाढत नाहीत। अशा परिस्थितीमध्ये लसीकरणाची वाट बघण्यापेक्षा जर का राज्यामध्ये आणि एकूणच राज्याची स्थिती बघता कोरोनाचा प्रादुर्भाव फार होत नसेल तर लसीकरणाची वाट बघण्यामध्ये काही अर्थ नाही असं काही तज्ज्ञांचं मत होतं। शिक्षण तज्ज्ञ होते, डॉक्टर होते, टास्क फोर्स आहे, या सगळ्यांशी चर्चा निर्णय दिला होता किंवा सल्ला दिला होता की या परिस्थितीमध्ये शाळा सुरू करायला हरकत नाही आणि तो सल्ला आल्यानंतरच या शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला। अर्थातच या निर्णयानं सगळ्यात जास्त आनंद झालाय तो या शाळेमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना। अशाच काही विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात। घरी कंटाळा येतो, शाळेत जर गेलो तर मुलांचा रंगमन जीव म्हणजे मित्रांना भेटायला मिळतं, सरांना सांगायला मिळतं, आणखीन खेळायला मिळतं मित्रांसोबत, त्याच्यामुळे मला शाळेत जायला आवडतं माझ्या मित्रांसोबत मिळायला। आणि अभ्यास आता ऑनलाईन अभ्यास सुरू आहे, घरी मजा करता येते, ते काय
ते आता शाळेत जाऊन अभ्यास करणार आणि मित्रांसोबत मिळणार. मित्रांसोबत मिळणार. हो. नक्कीच. खरं तर माध्यमिक शाळा राज्यभरातल्या या अगोदरच राज्य शासनानं सुरू केलेल्या होत्या, पण या शाळा सुरू करण्याचा निर्णय जरी झालेला असला तरी या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष शाळेत येण्यासाठीचा प्रतिसाद अत्यंत कमी असल्याचं चित्र जवळपास राज्यभरामध्ये पाहायला मिळाले. दिवाळीची सुट्टी झाली त्यानंतर विद्यार्थी शाळेत मोठ्या संख्येनं हजेरी लावतील अशी आशा होती, पण तसं काही चित्र दिसत नाहीये. काय राज्यभरामध्ये या संदर्भातली सद्यस्थिती आहे बघूयात. कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट होत असल्याचं दिसून येताच राज्यात निर्बंध हे शिथिल करण्यात आले. त्यानंतर माध्यमिक शाळा म्हणजेच 8वी ते 12वीचे वर्ग देखील खुले करण्यात आले. काही दिवसांनंतरच दिवाळीच्या सुट्ट्या देखील आल्या. त्यानंतर 22 तारखेपासून पुन्हा एकदा वर्ग हे सुरू झालेत. माझ्यासोबत मुख्याध्यापक आहेत, त्यांच्याशी बोलूयात. सर, काय एकंदरीत सर्व परिस्थितीत आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती का नाही, काय कारण तुम्हाला समजतं? आम्हाला शासनाकडून मिळालेल्या निर्देशानुसार पालकांची संमती असेल तरच विद्यार्थ्यांना पाठवावं. त्यामुळे पालकांची लेखी संमती असल्याशिवाय विद्यार्थ्यांना आम्ही शाळेमध्ये बसू देत नाही. तर लेखी संमती देणारे पालक त्यांची संख्या त्या मानाने फार कमी आहे. अजूनही पालकांच्या मनात भीती आहे की माझा मुलगा सुरक्षित आहे की नाही, त्याला लसीकरण ज्यावेळेस होईल त्यावेळेस आम्ही त्याला पाठवू, या मनस्थितीमध्ये बरेचसे त्यामुळे आपल्या शाळेमध्ये जी उपस्थिती आहे ही 40% कधीकधी फार कमी असते. आणि विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आम्ही करोनाचे नियम पाळायला त्यांना सांगतो. विद्यार्थी नियमाचं पालन करतात, शिक्षक नियमाप्रमाणे त्यांना शिकवतात. शाळेचे अभ्यासक्रमाचं काम हे नेहमीप्रमाणे चालू आहे. परंतु ज्याच्यासाठी आपण हे सगळं करतो तो घटक म्हणजे विद्यार्थी, तोच निरुत्साही किंवा पालकांच्या मनामध्ये भीती असल्यामुळे तो शाळेत येत नाही आहे. त्यामुळे शाळा फक्त नावाला शाळा आहे, उपस्थिती जर बघता ती असमाधानकारक आहे. विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढावा म्हणून आपण काय प्रयत्न करतो? विद्यार्थ्यांमध्ये उत्साह वाढावा म्हणून आम्ही त्यांना करोना नियमाचं तर पालन करावं लागतं आणि त्या विद्यार्थ्याला अभ्यासाची गोडी कशी लागेल यासाठी आमच्या सर्व शिक्षकांचे सुद्धा प्रयत्न चालू आहे. आणि ही सर्व परिस्थिती बघता आता प्राथमिक शाळांचे वर्ग सुरू करणं हा निर्णय कितपत योग्य ठरेल, याला विद्यार्थ्यांचा पालकांचा कितपत प्रतिसाद मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन किरण कटरसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक. आणि शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड सध्या माध्यमांशी बोलतायत. आपण थेट जाऊयात. एक सेकंड ना, एक मिनिट. आता बोलू. एक सेकंड. सर्वांना नमस्कार. आपण सगळे जाणता आहात की ग्रामीण भागामध्ये इयत्ता 5वी ते 12वी आणि शहरी भागामध्ये म्हणजे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता 8वी ते 12वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये मागील काळामध्ये आम्ही निर्णय घेतला होता आणि त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्याच्यानंतरच्या काळामध्ये असाही निर्णय झाला की ग्रामीण भागातल्या 1ली ते 4थी आणि शहरी भागातल्या 1ली ते 7वी या शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही फाईल मूव्ह केली होती आणि त्याच्यामध्ये आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता. त्याच्यामध्ये आम्ही मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता आणि त्या संदर्भामध्ये आम्ही पेडियाट्रिक टास्क फोर्सची सुद्धा चर्चा केली होती आणि त्याप्रमाणे ती फाईल माननीय मुख्यमंत्री महोदयांना पाठवली होती. माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्याला सुद्धा माहिती आहे की मधल्या काळामध्ये रुग्णालयात हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यामुळे आज मंत्रिमंडळामध्ये चर्चा करत असताना माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मंत्रिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांनी मिळून आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतलेला आहे की आता उर्वरित इयत्ता म्हणजे ग्रामीण भागातले 1ली ते 4थी आणि शहरी भागातील जे आहे ते 1ली ते 7वी ह्या शाळा ज्या आहेत त्या 1 डिसेंबरपासून सुरू करण्यासंदर्भामधला निर्णय घेतलेला आहे. कारण त्यासाठी लागणारी तयारी या काळामध्ये आम्हाला करता येईल. आम्हाला ज्या स्कूल मॅनेजमेंट कमिटीच्या बैठका असतील, अधिकाऱ्यांची चर्चा असेल आणि SOP जे आमच्या आहेत त्या आम्हाला पाठवता येतील खालपर्यंत आणि तयारीसाठी आम्ही 7-8 दिवस मागितले आणि 1 तारखेपासून आपण सरसकट शाळा म्हणजे आता यापुढे महाराष्ट्रामध्ये 1लीपासून ते 12वीपर्यंतच्या सर्व शाळा सुरू होतील या तऱ्हेचा निर्णय घेतला गेलेला आहे. आपल्याला सुद्धा जाणीव आहे की मागील 2 वर्षापासून जे आहे
की आम्ही 8वीपासून 12वीपर्यंत शहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये 5वी ते 12वी शाळा सुरू करू शकलो. मागील काळामध्ये आम्ही 1ली ते 4थीचे विद्यार्थी जे ग्रामीण भागातले असतील आणि शहरी भागातले 1ली ते 7वीचे विद्यार्थी असतील ते शाळेमध्ये येऊ शकले नाहीत. त्यामुळे आता त्याच्यासाठी मला वाटतं 2 वर्षानंतर हा सुरुवात होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून लागणारी सगळी काळजी, सगळी सुरक्षितता आम्ही त्या ठिकाणी घेण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून हा निर्णय आपल्या सगळ्यांना माहीत असावा म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलो. नाही, या संदर्भामध्ये मागील काळामध्ये सुद्धा आपल्याला माहिती आहे की पेडियाट्रिक टास्क फोर्सची ज्यावेळी आमची 2 वेळा चर्चा झाली होती, त्यांनी आम्हाला आमच्या SOPs ज्या आल्या होत्या आणि त्यांच्या काही सूचना होत्या त्या SOPsमध्ये दिल्या होत्या आणि त्या एकत्रितपणे करून आम्ही नव्या SOPs जाहीर केल्या होत्या. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा या संदर्भामध्ये आम्ही त्यांच्याशी पण चर्चा करू. उद्या आमच्या अधिकाऱ्यांबरोबर सुद्धा चर्चा आहे आणि विविध लोकांशी चर्चा करून म्हणूनच आम्ही 8 दिवसाचा काळ घेतलेला आहे. पूर्वीसुद्धा आम्ही ह्या संदर्भामध्ये फाईल मूव्ह केली होती आणि आम्हाला ज्यावेळी आज मिळालं तर आम्ही सांगितलं 7-8 दिवसाचं आम्हाला तयारी करू द्या, कारण ही मुलं अजूनपर्यंत शाळेत आलेलीच नाहीत. त्यामुळे त्यांच्या पालकांशी चर्चा करणं, त्यांच्या पालकांना कन्व्हिन्स करणं, मुलांना एक हेल्दी वातावरण निर्माण करणं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टीचा अनुषंगाने असा निर्णय घेण्यात आलेला आहे की आपण 1 डिसेंबरपासून या शाळा सुरू करू आणि मागील अनुभव पाहता सुरक्षित वातावरण, आरोग्यमय वातावरण कसं देता येईल, SOPsचं मार्गदर्शन खालपर्यंत कसं जाईल, स्कूल मॅनेजमेंट कमिटीपर्यंत त्याची कधी होईल, पालकांमध्ये कसं होईल आणि त्याच्यामध्ये काय काय ज्या सांगितलेल्या गोष्टी त्याचं पालन कसं होईल, या सगळ्याची जे आहे ते नियंत्रण जे आहे ते अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील. खूप लहान आहेत, म्हणजे पहिलीतली मुलं आता शाळेत येणार आहेत, त्यामुळे लहान मुलांसाठी काही विशेष काळजी, काय वेगळी नियमावली काय तयार करणार आहे? नाही, याच्या बाबतीमध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की मागील काळामध्ये सुद्धा आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खबरदारी घेऊन आणि एकदम SOPs बनवत असताना बारकाईने SOPs बनवल्या होत्या. जसं आपण सांगताय की ही मुलं फार छोटी आहेत आणि ही सगळा वर्ग जो आहे 1ली ते 4थीचा हा वर्गांच्या बाबतीमध्ये आम्ही सातत्याने हा प्रयत्न करत होतो की या मुलांना मास्क वापरणं असेल किंवा फिजिकल डिस्टन्स ह्या गोष्टी असतील, या गोष्टीच्या बाबतीमध्ये अवेअर करणं हे तसं फार मोठ्या प्रमाणामध्ये कठीण जरी असलं तरी येणाऱ्या काळामध्ये ह्या मुलांना शाळेत आणणं सुद्धा आवश्यक आहे, कारण तज्ज्ञांचं असं मत आलेलं आहे की हळूहळू ही मुलं मुख्य प्रवाहापासून बाहेर जातील. सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 वर्षापासून ही मुलं घरी आहेत आणि त्यामुळे पालकांना कन्व्हिन्स करणं, पालकांमध्ये त्यांच्याबद्दल काय काय गोष्टी शिकवल्या पाहिजेत मुलांना आणि मुलांना सुद्धा त्या तऱ्हेने तयार करणं, या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही 8 दिवसामध्ये या संदर्भामधल्या सगळे चर्चा करू. जसं मी तुम्हाला सांगितलं, टास्क फोर्सची चर्चा करू, या मुलांसाठी काही वेगळ्या SOPs असू शकतात का त्या संदर्भात सुद्धा चर्चा करू. मागील काळामध्ये सुद्धा आमची टास्क फोर्सशी झालेली पेडियाट्रिकच्या चर्चा ह्या शिक्षकांना किंवा त्या असलेल्या पालकांशी जर त्यांना कम्युनिकेशन करता यावं. मागल्या काळात सुद्धा आम्ही टास्क फोर्सच्या पेडियाट्रिक टास्क फोर्सच्या काही डॉक्टरांचं आमच्या शिक्षकांबरोबर जे आहे ते आम्ही प्रयत्न केला होता की त्यांच्याशी वार्तालाप व्हावा आणि शिक्षकांनी काय गोष्टी केल्या पाहिजेत, कशा तऱ्हेने आज मुलांची मानसिकता त्यांच्याशी कशा तऱ्हेने वागलं पाहिजे याच्यावर सुद्धा अभ्यास करण्याचा मागील काळामध्ये आम्ही प्रयत्न केला होता. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आमचा हाच प्रयत्न राहील की मोठ्या प्रमाणामध्ये शाळा सुरू करत असताना सुरक्षितता आणि आरोग्य हा आमचा सुरुवातीपासून मागील काळापासून फोकस राहिला. त्यामुळे या गोष्टीकडे आम्ही लक्ष ठेवू आणि 1 डिसेंबरपासून सुरक्षित वातावरणात शाळा सुरू करण्याचा नाही. आता हळूहळू आपण बघताय की एक निर्णय आम्ही घेत आहोत. निवासी शाळा संदर्भात सुद्धा आता लवकरच आम्ही या संदर्भामध्ये सुद्धा घेऊ निर्णय, कारण हळूहळू सगळ्या गोष्टी पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न आहे. आपण 3ऱ्या लाटेचा आपण सर्वजण जाणताय की आपण सगळेजण त्याच्या बाबतीमध्ये धास्तावलो होतो, त्याच्याकडे आमचं लक्ष होतं. सातत्यापूर्ण आम्ही बघत होतो की दिवाळी गेलेली आहे, दिवाळीमध्ये नंतर 15 दिवस आम्ही थोडंसं मॉनिटरिंग केलं आणि दिवाळीनंतर काय परिस्थिती पाहून मग पुढच्या मुलांचा निर्णय घ्यावा हे सुद्धा आम्ही तुम्हाला माहिती आहे सुतवाच्य केलं होतं आणि ही परिस्थिती पाहूनच नंतर आम्ही हा निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये जी परिस्थिती पाहतोय आणि मुलांचं कुठेही शैक्षणिक नुकसान होऊ नये. आणि आज मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक तज्ज्ञ असतील किंवा इतर मंडळी असल्या सर्वांचं म्हणणं आहे की आज मुलांना सोशलायझेशनची, एकत्र बसण्याची, एकत्र येण्याची आवश्यकता आहे आणि शिक्षणाची पण त्याचबरोबर आवश्यकता. त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून सर्वांची चर्चा करूनच हे निर्णय घेण्यात आलेले आहे. प्री प्रायमरीसाठी अजून नाही निर्णय आम्ही आमचा जो विषय आहे तो 1ली ते 12वीचा आहे, त्या संदर्भामध्ये शालेय शिक्षण विभागाच्या माध्यमातून आम्ही निर्णय घेतला आहे. नाही, बिलकुल माझं म्हणणं आहे की आता ते तुम्ही जे प्रश्न विचारताय की 3च महिने, आमचा प्रयत्न असा आहे की हळूहळू विद्यार्थी या पूर्वरत जीवनामध्ये आले पाहिजेत. आज पुष्कळशी मुलं ऑनलाईनच्या माध्यमातून शिकतात, काही विद्यार्थ्यांच्यापर्यंत कदाचित तेवढा नेटवर्क असेल किंवा विविध विषय असतील आणि शेवटी असं आहे की मुलं ही आजपर्यंत तुम्ही जर बघाल तर पहिलीची मागच्या वर्षीची मुलं आणि आता दुसरीची असलेली मुलं, ही दोन्ही मुलं जी आहेत तर दुसरीला असतील ती यावर्षी आणि आपली यावर्षीची पहिलीची मुलं, ह्याने शाळा काय असते, शिक्षक कसे असतात, कशा तऱ्हेने शिकवलं जातं ह्याचा त्यांना अनुभवच नाहीये. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.